वळूया आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। प्रशांत किशोर हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दिल्लीत प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर पोहोचलेले आहेत। प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये खलबत्त सुरू झालेली आहे। दिल्लीत राजकीय घडामोडींना यामुळे वेग आल्याचं दिसतंय। प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट झालेली आहे। याआधी देखील मुंबईत येऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। मुंबईतल्या शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी येऊन त्यांची भेट झाली होती। तर आता दिल्लीत यावेळेस शरद पवारांच्या भेटीला प्रशांत किशोर पोहोचलेले आहेत। तर राज ठाकरे देखील थोड्याच वेळात बोलणार आहेत। दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं या मागणीसाठी आमदार त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे आता लाईव्ह येणार आहेत आणि TV9 मराठीवर तुम्ही राज ठाकरे यांचं नेमकं म्हणणं काय ते पाहू शकता। यावेळेसच्या या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय। इकडे दिल्लीतून ही राजकीय घडामोड सगळ्यात मोठी, कारण प्रशांत किशोर दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीतल्या शरद पवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। दिनेश, आपण बघतोय की शरद पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा ही भेट। राजकीय वर्तुळात तर चर्चा रंगलेली असतीलच। नेमकं काय कारण असू शकतं, या संदर्भात काय नेमकी खलबत्त होऊ शकतात, या संदर्भात काही अपडेट्स आपल्यापर्यंत आलेत? स्नेहिल, मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर उभा आहे आणि इकडची दृश्य किंवा इकडे राजकीय खलबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल सायंकाळी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आणि त्यानंतर आज सकाळपासूनच काही राष्ट्रवादीचे नेते मंडळी त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आलेली आहेत। युथ राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी त्यांना भेटून गेले। त्यानंतर आता निवडणुकीची व्यूहरचना आखणारे रणनीतिकार प्रशांत किशोर हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। जर आपण बघितलं की गेल्या 10 दिवसात ही दुसरी बैठक आहे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामधली। शरद पवार देशातील एकूण राजकीय परिस्थिती, राज्यातील राजकीय परिस्थिती याचा अचूक अंदाज हा प्रशांत किशोर यांच्याकडून जाणून घेत आहेत। त्यांच्याकडून मत जाणून घेत आहेत की नेमकं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर देशातलं राजकारण कशा पद्धतीनं वेगळ्या मार्गावर जात आहे किंवा भाजप विरोधी पक्षांची मोठ कशी बांधता येऊ शकते या बाबतीतला एक अंदाज असू शकतो। आणि राज्यातल्या राजकारणात ज्या घडामोडी पडद्यामागे सध्या घडत आहेत, विशेषतः मोदी ठाकरे व्यक्तिगत भेटीनंतर जे काही म्हटलं जातं आहे की भाजप शिवसेना एकत्र येऊ शकतात। मध्यंतरीच्या काळात अमित शहा आणि शरद पवार यांचीही गुजरातमध्ये एक गुप्त भेट झाली होती। त्यामुळे तेव्हापासूनच सगळ्या तर्कवितर्कांना सुरुवात झालेली आहे की महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातलं हे अस्थिर आहे। एकीकडे काँग्रेसने स्वबळाची घोषणा आतापासूनच दिली आहे कोणत्याही निवडणुका नसताना। त्यामुळे काय घडतं महाराष्ट्राच्या राजकारणात या बाबतीतली ही राजकीय जाणकारांमध्ये उत्सुकता आहे। त्या पार्श्वभूमीवर 10 दिवसात दुसऱ्यांदा प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेणं हे राजकीय जाणकारांसाठी उत्सुकता निर्माण करणारं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय नेत्यांचेही या भेटीवर लक्ष असेल बिलकुल असं म्हटलं जातं। दिनेश, थोडं तुम्हाला थांबवतो। यावेळेस राजकीय विश्लेषक अशोक वानखडे सर देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय की 10 दिवसात दुसऱ्यांदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट होतीये आणि मागे जेव्हा ते मुंबईत भेटले होते त्यावेळेस 3-3.5 तास चर्चा झाली। आताही गेल्या अनेक वेळापासून ते इथे दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी आहे। नेमकी काय चर्चा असू शकते या दोन रणनीतिकार आणि राजकीय नेत्यांच्या चर्चेची? नेमकी काय शक्यता असू शकते? काय ही चर्चा होतीये, काय सांगू शकता? मागच्या वेळेला जेव्हा प्रशांत किशोर भेटायला गेले मुंबईला तेव्हा पण मी म्हणालो होतो की राष्ट्रवादीसाठी ते सर्व्हिस द्यायला गेले नसून 2024च्या ज्या लोकसभाचे ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर एक विरोधी पक्षांची बोट कशी बांधता येईल याची चाचपणी घ्यायला ते गेले असते। आणि ममता बॅनर्जीचे संदेश वाहक म्हणून ते प्रत्येक राजनीतिक वेगवेगळ्या राजकीय दलांना ते भेट देत आहेत, खास करून क्षेत्रीय दलांना। परंतु सगळ्या देशातले क्षेत्रीय दल जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात